नमस्कार. मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. 8 मार्च जागतिक महिला दिन या पार्श्वभूमीवरती फलटण येथील सुप्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट कांचन कनोजा धोंडीराम खरात मॅडम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मॅडम, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. 8 मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने तुमची पहिली प्रतिक्रिया. सर, आज आपण जागतिक महिला दिन साजरा करतोय, परंतु आपण जागतिक महिला दिन साजरा करत असताना खरोखर महिला तेवढ्या प्रगत झाल्यात का? महिलांना आपण आरक्षण देतोय, परंतु तेवढं आरक्षण त्यांना ते पुरतंय का? ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. कारण सावित्रीबाई फुले, माता रमाई, जिजाऊमाईंनी यांनी सगळ्यांनी जे कष्ट सोसले त्या कष्टाचं आउटपुट आजपर्यंत दिसतंय का आपल्याला? आजपर्यंत आपण एवढ्या सगळ्या बघतोय, परंतु आज महिला सबलीकरण तेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढं होताना दिसत नाहीये. ही मोठी शोकांतिका आहे आणि त्याच्याबद्दल महिलांची म्हणजे त्यांचं आरोग्याचं बाकीच्या सुविधा त्यांना मिळायला पाहिजेत, त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कांचन कनोजा खरात मॅडम, गेल्या 2 वर्षांपासून आपण वकील व्यवसाय करत आहात. आपला कसा आहे आपला प्रवास नेमका? सर, माझा प्रवास म्हणजे मी ह्या क्षेत्रात येण्याचं बेसिक कारण म्हणजे माझे वडील ते LLM होते. तर जेव्हा मी त्यांच्यासोबत कोर्टात जायचे तर त्या कोर्टात जाताना मला असं जाणवलं की बऱ्याच वंचित लोकांकडं पाहताना वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. म्हणजे एक क्लायंट म्हणजे पैसे कमवण्याचं साधन म्हणून पाहिलं जातं. म्हणजे मी जरी वकील असले तरी हे सत्य आहे की वकील जेव्हा क्लायंट येतो तेव्हा त्या पैशाचं साधन म्हणून बघितलं जातं. हे न होता त्याला आपण वकील आहोत, त्याला न्याय देणं हे आपलं मेन कर्तव्य आहे. ते कर्तव्य बजावलं पाहिजे. माझ्या वडिलांनी बऱ्याच लोकांची केसेसची कामं केली, परंतु त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले नाही. एखाद्याकडे जर पैसे नसतील तर त्याला तू खाऊ नये काहीतरी यासाठी पैसे दिलेले आहेत माझ्या पप्पांनी. आणि माझे पप्पा स्वतः वकील असताना म्हणजे आमचा एक संघर्ष आहे त्याच्या मागं की माझे वडील जरी वकील होते तर एका वकिलावर एक संस्था अन्याय करते. ती संस्था जर अन्याय करत असेल म्हणजे शिकलेल्या माणसावर, तर सर्वसामान्य माणसाचं काय? म्हणून ह्या क्षेत्रात येण्याचा मी विचार केला. श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण ही संस्था आहे ज्यांनी माझ्या वडिलांना 94 ते 2000 या काळापर्यंत संस्थेतून बाहेर ठेवलं. आणि म्हणजे माझे वडील तिथं कंटिन्यू जात होते, परंतु त्यांनी सेवा सलगता न देता सेवा खंड दिला. तो संघर्ष आमचा अजूनही चालू आहे. सर, काय तुमचे वडील नेमके करत होते? माझे वडील प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले. माझ्या वडिलांनी त्याच्यात LLM केलं. मग ते त्याच्यातून समाजकार्य करण्याच्या हेतून त्यांनी मोठी होऊन केलं ते की जर मी वकील असून मला जर न्याय मागण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल, ह्या संस्था चालकांना म्हणजे हे जुमानतच नाहीत हे लोक, तो हा संघर्ष बाकीच्या सर्वसामान्य माणसांना पत्करावा लागू नये यासाठी माझ्या वडिलांनी त्याग केलेला आहे बराच. तुमचे मूळ गाव कुठले नेमके? वडिलांचे गाव कुठले नेमकं? आमचं मूळ गाव बिदाल, मान तालुक्यातलं आहे, सातारा जिल्ह्यातच आहे. बरं. आणि फलटणला मग आपलं या ठिकाणी नोकरीच्या? माझे वडील नोकरीच्या निमित्ताने इथं आले. आमच्या सर्वांचा जन्म फलटणचाच आहे. किती तुम्हाला भावंड, किती बहीण, किती? मला मोठे 3 भाऊ आहेत, मी एक, आणि माझी आई आणि वडील. वडिलांचं डेथ झाली 3.5 वर्षापूर्वी. काय करतात तुमचे भाऊ इतर? माझा थोरला भाऊ त्याचा PhD झालेला आहे. 2 नंबरचा भाऊ त्याचा MA झालेला आहे आणि तो आता फॅब्रिकेशनचं तळेगावमध्ये त्याचं शॉप आहे. 3 नंबरच्याचं BSc ॲग्री झालंय, त्यासोबत आता म्हणजे MA सायकोलॉजी पण झालेलं त्याचं, आणि तो शेतातली कामं करतो. तुम्ही कोणत्या कोणत्या कोर्टामध्ये वकिलीचा व्यवसाय करता? सर, मी फलटणमध्ये करते, सातारामध्ये करते, दहिवडीला जाते, इंदापूरला जाणं येणं होतं, बारामतीला जाणं येणं होतं, तसंच पुण्यामध्ये, मुंबईलाही हायकोर्टमध्ये जाते. याबरोबरच तुम्ही सामाजिक क्षेत्रातही कार्य करता? हो सर, सामाजिक क्षेत्राचा वसा तसा म्हटला तर तो म्हणजे वडिलांकडून आलेला आहे. माझ्या आई वडिलांनी म्हणजे जे पूर्वीपासून करत आले म्हणजे झुंका भाकर केंद्र हे आत्ता आलंय. म्हणजे तर आमची सुरुवातीची कष्टाची भाकर होती जी 96-97 साली माझ्या वडिलांनी चालू केली. न नफा म्हणजे स्वतःचं म्हणजे केंद्र शासन किंवा राज्य शासनाचा कोणत्याही प्रकारचा त्यात हातभार नसताना स्वतःच्या कमाईनं ते केलेलं लोकांसाठीच आहे. त्यानंतर 97-98ला झुंका भाकर आली, जी म्हणजे 50% शासनाची मान्यता त्याला होती, अनुदान होतं. मग त्यातून पुढे चाललो राहिलं. सामाजिक संस्थेची तुम्ही स्थापना केली आहे? हो सर, माझं आत्ता म्हणजे पूर्वी आमची खलिफा प्रतिष्ठान होती, त्यामधून आम्ही 7 बालवाड्या केल्या होत्या. पुन्हा सोना महिला विकास प्रतिष्ठान होती, ज्यामधून महिलांची विकास होण्यासाठीचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, ज्यामध्ये कुरड्या वगैरे करणं म्हणजे महिलांसाठी जे उद्योग छोटे छोटे आहेत त्याची स्थापना पण केलेली होती. त्यानंतर नॅचरल चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आमची एक संस्था होती, तर NGO होती, तर त्यामधून आम्ही केलं. पण थोडंसं त्यामध्ये आपण सेवाभावी वृत्तीनं करायला पाहिजे. त्यातल्या काही सदस्यांचं असं म्हणणं आलं की आपण त्यामध्ये थोडासा प्रॉफिट पण आपल्याला मिळाला पाहिजे, त्यामुळे ते आम्ही बंद केलं. आणि आता नंतर डार्डो म्हणून आहे, त्याचं म्हणजे
दसरॅक असोसिएशन ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं त्या संस्थेचं नाव आहे, जे आपण आता 1 वर्ष झालं चालू केलं. खरं तर एक प्रश्न राहून गेला, तुमचं शिक्षण काय नेमकं? माझं BSc मायक्रो झालं, त्याच्यानंतर मी MSc व्हायरोलॉजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधून केलं, नंतर LLB केलं. आता सध्या मी LLM करते क्रिमिनॉलॉजीमध्ये उस्मानाबादला. MSc कुठं केलं तुम्ही नेमकं? MSc मी NIV मध्ये केलं, पुणेमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधून. खरं तर इतकं उच्च शिक्षण तुम्ही घेतलं होतं आणि यानंतर वकील व्यवसाय निवडण्याचं काय कारण? सर, रिसर्च मध्ये गेल्यानंतर आपण तिथं म्हणजे आपण रिसर्च फील्ड अशी आहे की ज्यामध्ये आपण नवीन संशोधन करू शकतो, ज्यातून सर्व समाजाचं हित पाहिलं जातं त्यात. परंतु जेव्हा मी माझ्या पप्पांसोबत कोर्टामध्ये गेले, तिथं असं खूप म्हणजे लोकांना म्हणजे त्यांच्या वेदना वर्षानुवर्ष ते चालतात. म्हणजे काय काय लोकांच्या केसेस 20-20, 30-30, 40-40 वर्ष राहताना चाललेल्या पाहिलेत मी. तर मला असं वाटलं की नाही, हा कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे आपण कोर्टाकडे जातो तर आपल्याला काहीतरी तिथून न्यायाची अपेक्षा असते. तर त्याच्यासाठी जो दीर्घकाळ लागणार आहे तो थोडा आपण कमी करून त्या लोकांना तात्काळ न्याय मिळवून द्यावा, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. खरं तर तुम्ही निवडणूक लढवली होती आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवली. तुम्ही पहिल्याच महिला होता. हो सर. काय नेमका हेतू होता निवडणूक लढवण्यामागचा विधानसभेला? सर, माझा मोटिव्ह हाच होता की आपण फक्त म्हणतो की महिलांना आपण आरक्षण दिलं आहे, परंतु वास्तविकता ते आहे का? आजपर्यंत आपण पाहिलेत की कोणीही महिला मुख्यमंत्री झालेले दिसले नाही आपल्याला. पण मेन मोटिव्ह असा राहतोय की आपण म्हणतो की महिलांना आरक्षण आहे, आपण सरपंचपदी महिला असते, पण तिचं काम ती करते का? तिचे मालक काम करतात, तिला तो अधिकार देण्यात आलाय का आजपर्यंत? ती त्या घटकापासून वंचित. फक्त सरपंच पदासाठी ती असते, परंतु कामासाठी तिचे बाकीचे कोणी नातेवाईक असतात. तर तसं न होता मी ह्या क्षेत्रात आले म्हणजे मला समाजामध्ये बऱ्याच गोष्टी पाहायला भेटल्या की आजपर्यंत आपण जर पाहिलं फलटण विधानसभा मतदारसंघ म्हणा किंवा बाकीचा, तिथं महिलांसाठी सुलभ शौचालयाची कुठेही तजवीज नाहीये किंवा महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाहीये. आजही म्हणजे स्त्री भ्रूण हत्या केली जाते. आत्ताच मध्ये बरडमध्ये एक 2 महिन्यापूर्वी तिथं डॉक्टरांना पकडलं गेलं जे महिला भ्रूण हत्या करत होते. मग आज आपण म्हणतो की महिला भ्रूण हत्या करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे, तरी तेवढं प्रमाण आपल्याला दिसतंय की आज लोक लपून छपून करतात. आज ते समोर आले. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्यांना आपण रोकावं. महिलांच्या दृष्टीनं ज्या महत्वाच्या गोष्टी असतील, ज्या स्कीम्स असतील त्या त्यांना देणं, त्यासाठी मी तुमच्या वडिलांनीही निवडणूक लढवली होती विधानसभेची. 2009ला लढले होते माझे पप्पा. आणि तुम्ही ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस तुम्हाला कोणत्या पक्षाकडून वगैरे ऑफर होती का? सर, तसं पाहिलं तर मला बऱ्याच पक्षांकडून ऑफर होत्या, परंतु तिकीट देताना त्यांचं हे होतं की म्हणजे तुम्ही पक्षांचा सर्व खर्च करायचा, त्यांचं खाणं वगैरे वगैरे. पण माझी एवढी ऐपत नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे. माझा फक्त मोटिव्ह एवढाच आहे की म्हणजे बाकीचे पैसे देऊन तिकीट घेऊन काय करतात त्याच्याशी मला देणं घेणं नाहीये. मला फक्त माझा मोटिव्ह एवढा होता की जे माझं शिक्षण झालंय त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना व्हावा, यासाठी मी ह्या निवडणुकीत उभे राहिले. भविष्य काळामध्ये आता विधानसभा येऊ घातलेत, आता सध्या लोकसभा आहे, लोकसभा वगैरे लढवण्याचं काय? सर, लोकसभेसाठी मी आव्हान केलेच आहे बऱ्याच लोकांना की आपण जास्त प्रमाणामध्ये लोकसभेसाठी उभे राहावेत, जेणेकरून म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान न होता जे मशीनवर होते, EVM वर होते, ते बंद व्हावं आणि बॅलेट पेपर थ्रू जे खरोखर कॅन्डिडेट लोकांनी पसंत केलेत तेच लोकांसमोर यावेत. कारण बॅलेट पेपरवर कसं तुम्ही जे बॅलेटिंग करता ते समोर येतं. EVM मशीनमध्ये एवढं फ्रॉडिंग चालतं की म्हणजे आपण आता न्यूजपेपरला पण पाहिलं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले की लोकांनी बटन दाबताना एकाच दाबतात पण ते जाताना दुसऱ्याला जातं मतदान. ते होऊ नये म्हणून मी आव्हान पण केले लोकांना. लोकसभा नाही परंतु विधानसभा तुम्ही लढवण्याचा तुमचा हेतू म्हणजे निश्चय आहे? हो सर, मी विधानसभा लढणार आहे. अपक्ष म्हणजे मी अपक्षानंच लढवणार आहे. एखाद्या पक्षाने ऑफर वगैरे दिली तर? सर, पक्षाने ऑफर दिली तर प्रॉब्लेम असा होतो की माझं जे काम आहे मी फक्त माझ्या गावापुरतं करत नाहीये किंवा माझ्या जिल्ह्यापुरतं करत नाही किंवा म्हणजे असं राज्यापुरतं करत नाहीये. माझं जे काम आहे ते माझं गाव जे आहे, तसंच भारत देशातले बाकीचे जे गाव आहेत जे वंचित आहेत, ज्यांची प्रगती होणे अपेक्षित आहे, त्या सगळ्यांसाठी मी काम करते. मग एखाद्या मी पक्षात जर गेले तर मला ते बंधन आहेत की तुम्ही तालुक्याला तुम्हाला जर नेमले ना, तुम्ही तालुक्यापुरतंच काम केलं पाहिजे. जिल्हा पदावर नेमलं तर तुम्ही जिल्ह्यापुरतंच. मग ते वरच्या अधिकाऱ्यांना विचारायचं, त्यांचे मनधारणा करायची, मग ते आपण पाऊल उचलू शकत नाही. इथं मी अपक्ष उभं राहण्याचं कारण हे आहे की मी माझ्या मनानं जे करता येईल लोकहिताचं ते मी करू शकते. काय ध्येय घेऊन जाणार आहात? मतदारांना काय आवाहन करणार आहात? मी मतदारांना एवढंच आवाहन करीन की आपण आजपर्यंत बाकीच्यांना निवडणूक मध्ये निवडून दिलं आहे,
परंतु आपण थोडासा विचार करावा की आपली प्रगती किती झाली आहे. म्हणजे तुम्हाला ज्याला मतदान करायचं, मी असं म्हणत नाही की तुम्ही मलाच मतदान करा, तुम्हाला ज्याला मतदान करायचंय त्याला मतदान करा. फक्त तो आपल्यासाठी काय करतोय, फक्त आश्वासनांवर जाऊ नका, तर त्याने आपल्यासाठी काय करतोय आणि काय केलं पाहिजे ह्या गोष्टींवर तुम्ही सद्सद्विवेकबुद्धीने विचार करून त्यांना मतदान करावं. खरं पाहिलं तर अनेक लोक शिक्षणापासून वंचित आहेत किंवा उच्च शिक्षण घेत नाहीत. अशा ग्रामीण भागातील म्हणा किंवा शहरी भागातील कमी शिकलेल्या लोकांसाठी किंवा अनेकदा लोक काय करतात, अपुरे शिक्षण असून विवाह करतात. अशा लोकांसाठी काय सल्ला द्याल नेमका? सर, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या वडिलांनी म्हणजे वडिलांचा 1/4 भाग जो पगारातला होता तो ते गरीब विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवत होते. म्हणजे त्यांच्या जेवणाचं, त्यांचे कपडे लत्ताचं किंवा वही पुस्तकांचा खर्च ते करत होते. इवन मी जेव्हा ग्रॅज्युएट झाले तेव्हा मी फ्रीमध्ये शिकवणी दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना, जे 9वी-10वीतले विद्यार्थी होते त्यांना स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं, मी त्यांना अ ब पासून शिकवलंय, क ख पासून शिकवलेलं आहे. तर माझा मोटिव्ह एवढाच आहे की आपण आत्ता ह्या काळामध्ये फक्त आपण म्हणतो की शिक्षण आपलं म्हणजे सगळे सुशिक्षित झालेत, परंतु खरंच झालेत का? कारण आज 8वी पर्यंत पास केलं जातंय, मुलांना काही लिहिता वाचता येत नाही आणि आता 10वीत नापास झालं तरी 11वीत ऍडमिशन मिळतंय, पुढे ग्रॅज्युएशनला पण तसंच ऍडमिशन मिळतंय. तर मी शासनाला म्हणजे माझा प्रस्ताव पण सादर केलेला की माझं म्हणणं काय की 3री पासून जर तंत्र शिक्षण दिलं तर तंत्र शिक्षण 3री पासून दिलं तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं काम करायला मिळेल, त्यातून आपला बेरोजगार जो होतोय तो वाढणार नाही, त्यांचं शिक्षण होईल. तर आता शासनाने त्यांचं 6वी पासून करण्याचं ठरवलेलं आहे. सामाजिक संस्था तुमची जी आहे तिच्या माध्यमातून तुमचं सध्या काय चालू आहे आणि पुढे भविष्यात काय संकल्पना आहे? सर, माझी हे डराडोची संस्था आहे, त्याच्यातून आमचा मोटिव्ह एवढाच आहे की आम्ही म्हणजे एज्युकेशन, स्त्रियांसाठीचं जे आहेत सगळ्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत इम्प्लिमेंट करणं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यातून करणार आहोत. पुन्हा आरोग्य, शिक्षण आणि आपण रिसर्चला पण त्यामध्ये वाव दिलेला आहे की म्हणजे आपण सर्व प्रकारच्या कायद्याच्या फ्री सेमिनार्स वगैरे आपण त्यातून आयोजित करणार. म्हणजे लोकांना त्यातून आपण जागृत करण्याचं काम करणार आहे. सामाजिक मोटिव्ह ठेवूनच केलेला आपण. सामाजिक संस्था चालवता, यामध्ये तुम्हाला सहकार्य कोणाचं असतं नेमकं? माझा मोठा भाऊ डॉक्टर महेश कुमार धोंडीराम खरात, ते आणि आम्ही दोघं डायरेक्टर आहोत त्याच्यामध्ये. कारण आपण बाहेरच्या व्यक्तींना, म्हणजे जसं माझं नॅचरल चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थेमध्ये जे घडलं की ज्यामध्ये फक्त असं काही बाहेरचे लोक आपण घेतो, ते स्टार्टिंगला काम करतात परंतु त्यांना नंतर काहीतरी प्रॉफिट हवं असतं, तर ते न होता आपण ना नफा ना तोटा या तत्वावर आपल्याला काम करायचं, म्हणून आम्ही दोघांनी मिळून ती एक संस्था काढलेली आहे ज्यातून आमचं आता काम चालू आहे. तर या होत्या कुमारी कांचन कोनोजा धोंडीराम खरात, ज्यांनी 2019ला विधानसभेची फलटण कोरेगाव विधानसभेची निवडणूक लढवली होती. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 3दा राखीव मतदारसंघाची निवडणूक झाली. यामध्ये पहिल्यांदा महिलेने निवडणूक लढवली होत्या. त्यांना खरं तर अनेक पक्षांचा वापर होता, परंतु कुठल्याही पक्षात न जाता अपक्ष लढून संपूर्ण राज्यभरावरती, देश पातळीवरती त्यांना काम करायचं आहे. एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही त्या कार्यरत आहेत. गेली 2 वर्ष वकील व्यवसाय करत आहेत. वडिलांना खरं तर वकिली प्रिन्सिपल म्हणून काम करत होते, मात्र त्यांच्यावर अन्याय झाला आणि तेही एलएलएम होते, त्यांनी वकिली केली. त्यांच्याकडे आलेले क्लायंट यांना पाहून त्यांनाही दुःख व्हायचं, वेळप्रसंगी त्यांना ते खायला पैसे द्यायचे. अशा परिस्थितीत त्यांच्या वडिलांनी, धोंडीराम खरात यांनी वकील केली होती. त्यांच्याच पाऊल ठेवून कुमारी कांचन कोनोजा खरात मॅडम काम करत आहेत. आगामी काळामध्ये पुन्हा एकदा विधानसभेला सामोरं जायचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. अशा कुमारी कांचन कोनोजा मॅडम या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या समेत होत्या. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटणसाठी मलटण, फलटण.